नवीन ठाणे स्टेशन सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत। या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपसेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे। सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली। शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या सॅटिस 2 प्रकल्प या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डरचे टाकण्याचे काम गेले 2 दिवस सुरू आहे। विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली। तसेच सत्तेत असलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याने विचारे यांनी खंत व्यक्त केली। कारण शिंदे गटाचे राजकारण, फोडाफोडी, दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काहीही पडले नसल्याचा आरोप विचारे यांनी केला। या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे। 4.50 मीटरच्या 5 गर्डर असून हे गर्डर टाकण्याचे स्टील कॉन्क्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे। त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे। सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे। प्रकल्पाला सन 2018 साली मंजुरी मिळाली। त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला। 261 कोटी व रेल्वे पुलासाठी 39 कोटी अशी एकूण 298 कोटीला मान्यता मिळाली। दिल्लीच्या IRDC विभागाकडून ही मंजुरी मिळवून घेतली। 19 फेब्रुवारी 2022 रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले। या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यामध्ये सुरू झाले। या ठाणे शहराचं विजन डॉक्युमेंट आपण तयार केलं होतं, त्याच्यामध्ये हा सॅटिस हे सांगितलं होतं। रेल्वे स्टेशनचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा त्यावेळेला माहिती घेतली होती आणि त्या विजन डॉक्युमेंटमध्ये आलं होतं। हा जे ठाणे मुलुंडच्या दरम्यानचं जे स्टेशन आहे हे सुद्धा विजन डॉक्युमेंटमध्ये त्यावेळेला आलं होतं की या ठिकाणी जर आपल्याला गर्दी कमी करायची असेल ठाणा स्टेशनची तर दुसरं स्टेशन असलं पाहिजे। आणि त्याचा पाठपुरावा करण्यापासून हायकोर्टामध्ये 12 वर्ष आपण ही केस लढत होतो, परंतु ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या तिकडच्या लोकांचं पुनर्वसन करून या ठिकाणी आपण ते संबंध करतोय, ते सुद्धा काम चालू आहे। आणि मला वाटतं हे जर लवकर झालं हे स्टेशन, त्याचबरोबर ठाण्याचं जवळजवळ मला वाटतं 2100 करोड रुपयाला मंजुरी त्या ठिकाणी मिळेल नवीन स्टेशनला। म्हणजे एअरपोर्टच्या धर्तीवरती ते स्टेशन असणार आहे, तिथे डेक असणार आहे, वरती छोटे छोटे त्या ठिकाणी बसण्यासाठी रेस्टॉरंट असतील किंवा वेटिंग एरिया असेल किंवा आता कालच मला समजलं की आज वेटिंग एरिया एवढ्या मोठ्या स्टेशनसाठी आपण वेटिंग एरिया त्याचं भूमिपूजन केलं होतं, ते लोकार्पण केलं। काल मला समजलं की तिथे रेस्टॉरंट तिकडे ओपन करतात। हे काय चाललेलं काय आहे सर?